मस्त आहे, पण ना ग त्याच्यातला एक ड्रेस आहे ना मला खूप लूज होतोय, हो मोठाच होतोय. तर म्हटलं तुला विचारूयात, तुला तर एकदम परफेक्ट होईल. वेळ अगं रिटर्न करायला अजून 1 वीक आहे, म्हणून मी तुला विचारते. हे नाही ग अजून नाही आले, येतील इतक्यात. काय माझ्यासाठी काहीतरी आणायला गेलेत? छे छे, ह्यांना व्यवहार ज्ञान तर अगदी शून्यच आहे इथे. अगं थांब, आले वाटतं. चल बाय. तू सरप्राईज. कसे माझे लेकरू? किती भारी ग बाई, गेल्या वेळेला आली तेव्हा बरी होती. जावई बापू त्रास देतात की काय? काय गाई तुझा आल्या आल्या? गेलेत कुठे? कुठे म्हणजे काय? ऑफिसला गेलेत. अजून नाही आले? येतील इतक्यात. तू तोपर्यंत फ्रेश हो. त्यांना सांगू नको मी आले, गंमत करू त्यांची. या वेलकम. सॉरी भलताच घरात आलो मी. ओ थोबड बंद ठेवा आणि आत या. अरे आपलंच आहे, बकराला कामण्यापूर्वी तसं उदो उदो करतात ना, तसं वाटलं एकदम. आज काय विशेष? विशेष म्हणजे प्लेझेंट सरप्राईज आहे. प्लेझेंट सरप्राईज? माझ्यासाठी प्लेझेंट सरप्राईज म्हणजे तुझ्या माहेरची भूत आली नसणार एवढं नक्की? काय हे कोण हंबरलं? तू काय म्हैस बी आणण्याची काय पळाला घरात? काहीतरीच काय, म्हैस कशी आणेन मी? म्हैस नाही मग दुसरं हंबरणार कोण? एक तर म्हैस किंवा तुझी आई. अगं पण ती गेल्याच आठवड्यात परत गेली ना, चांगली 15 दिवस राहून गेली. मग काय झालं? तिने परत येऊ नये काय? नाही म्हणजे यावं तिने. म्हणजे खरंच आली की काय? तोंड बंद ठेवा तुम्ही, एक शब्द सुद्धा बोलू नका. नमस्कार सासूबाई, आई आल्यात. अरे वा वा वा. पुरे तोंड बंद. शिस्तच नाही इथे कुणाला. चांगली 2 महिने राहणार आहे मी आता इथे. काय 2 महिने? शिस्त लावते कशी बघ एकेकाला आता. यशवंतराव, अहो आहात का घरी? बबन. अहो तेच ते. या बसा मान कापे. अहो मान कापे नाही हो, कान कापे. अहो मान नापे. पाहिलं, हे असं होतं. माझं नाव पण मी विसरतो. अहो मगाशीच कोणीतरी मला वेळ विचारली, मी वेळ सांगितली, पण माझं नावच विचारायला विसरलो. होतं असं कधी कधी. मनीषा, मान कापण्यासाठी थोडा चहा ठेव ना, आणि माझ्यासाठी पण थोडा आण ना प्लीज. तुम्ही तर बोलूच नका एक अक्षर सुद्धा. काय करिश्मा, भांडण झालं वाटतं? अहो काका, मी मनीषा. तेच ते. काय वामनराव? बबनराव. अहो तेच ते, पण भांडण झालं कसं? त्याचं काय झालं? मगाशी कसला तरी हंबरल्यासारखा आवाज झाला. सेम सेम असतात सेम. जावई बाप्पा तोंड बंद. घ्या चकली घ्या, मी केलीये. चकली? हातोडा आला का हातोडा? घ्या तुम्ही पण घ्या मान कापे. अहो 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 नारायणराव. बबनराव. अहो तेच ते, ही पण चकली तुम्हीच खा. का? अहो काय माझा उपवास आहे आज. आज कसला उपवास? अहो तुम्हाला काय करायचंय? तोंड बंद ठेवा आणि चकली खा. तोंड बंद करून खात कसं येईल? गप्प राहा, ती चकली खा मुकाट्याने. सारखं सारखं आपलं गप्प राहा, तोंड बंद करा, तोंड बंद करा. चकली खा. मनीषा, अहो काय झालं तुम्हाला? डाळ दुखली. औषध घेऊन या लवकर. डाळ दुखली, डाळ. गप्प
घ्या तुम्ही. इतक्या दिवसांपासून सांगते जा जरा डेंटिस्ट कडे जाऊन या, तर नाही, कोणी लेडी डॉक्टर मिळते का बघतो म्हणे. काय म्हणालीस म्हणे? लेडी डॉक्टर असली थेर? नाहीतर काय. अहो आपले डॉक्टर कारखान्याच्या नाक्यावरचे एकदम चांगले डॉक्टर, स्वस्त आणि मस्त. ते कोपऱ्यावरचे डॉक्टर सबनीस हो. अहो तेच ते. खूप आहेत डेंटिस्ट, पण ह्यांना 22 पाहिजे दात काढायला. चळ लागलाय. आणखी काय? अहो आई, लेडी डेंटिस्ट अशासाठी. तोंड बंद. तर 2 महिन्यात सरळ करते की नाही बघा तुम्हाला. पण काय हो आम्हाला बबनराव. अहो तेच ते. पण तुम्हाला लेडीज डेंटिस्ट कशाला हवी आहे? आयुष्यात एक तरी बाई मला अशी बघायची आहे अहो जी मला स्वतःहून सांगेल, तोंड उघडा.